चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. हे सज्जन लोक असे आहेत, ते चालते बोलते कल्पतरू म्हणजे इच्छा पूर्ण करणारी झाडे आहेत. ते जिवंत म्हणजे चिंतामणी रत्न आहेत आणि ते अमृतांचे म्हणजे पियुष बोलणारे समुद्र आहेत, ज्यांच्या सानिध्यात आल्यावर माणसाच्या सर्व चिंता नष्ट होतात. चंद्रमे जे अलांछन, मातर्टचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. हे सज्जन म्हणजे असे चंद्र आहेत, ज्यांना डाग म्हणजे लांछन नाही, आणि असे सूर्य म्हणजे मार्तंड आहेत, जे ताप म्हणजे उष्णता त्रास देत नाहीत. असे शीतल आणि तेजस्वी सज्जन सर्वांचे आप्त स्वकीय स्वैरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल तिनी लोकी, भजिजो आदी पुरखी अखंडित. थोडक्यात सांगायचे तर तिन्ही लोकातील सर्व जीव पूर्ण सुखी व्हावेत आणि त्यांच्याकडून त्या आदिपुरुषाची म्हणजे परमात्म्याची अखंड भक्ती घडावी. सुखाचा अर्थ केवळ भौतिक संपत्ती नाही, तर ईश्वराशी जोडले जाणे आहे. आणि ग्रंथोपजीजिये विशेषे लोकीये, दृष्टान दृष्ट विजये होवाबेची. जे या ग्रंथांना ज्ञानेश्वरीला आधार घेऊन जगतात, त्यांना दृष्ट प्रत्यक्ष जग आणि अदृष्ट म्हणजे आध्यात्मिक जग या दोन्हीवर विजय मिळावा, म्हणजे त्यांचे ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही कल्याण व्हावे. येथे म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देऊ सुखिया चाला. माऊलींच्या या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन विश्वेश्वर म्हणजे निवृत्तीनाथ किंवा पांडुरंग म्हणाले, हे पसायदान तुला दिले. हा वर मिळताच ज्ञानदेव म्हणजे माऊली परमसुखी झाले. जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करतो, तेव्हा निसर्ग आपल्याला दुप्पट सुख देतो. पसायदान हे स्वार्थाकडून परमार्थाकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. आपल्या नित्य साधनेने काही मिनिटे पसायदान म्हणण्यासाठी नक्की दे. यामुळे तुझं आभारमंडळ म्हणजे योरा